है अनहोश भी, तरीका अशी खामोशी, चल उठ टाक पाऊल पुढे, बघ उडे धूळ निर्धाराची, लोकशाहीने ठोकशाहीला दे जबरी धक्का, शिक्का दे तू शिक्का, दे तू शिक्का, चल मार तू शिक्का, शिक्का दे तू शिक्का, दे तू शिक्का, चल मार तू शिक्का, शिक्का. गुप्ते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तुमचं टीव्ही समोर बसून आमचा कार्यक्रम बघणाऱ्या तुमचं इथे स्टुडिओमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि त्याचप्रमाणे आपल्या नवीन बँडचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. आजचा दिवस माझा आहे का? अहो माझ्या स्वप्नात येणाऱ्या दोन अप्सरा इथे अवतरणार आहेत. एक सुरांची अप्सरा आणि एक अभिनयातली अप्सरा. त्या कोण आहेत तुम्हाला कळणार आहे, पण त्याआधी बघूया गुप्ते का फांडा. वर्गात एक मुलगी जरा उशिरा येते. सर तिला विचारतात, काय ग का उशीर झाला? मुलगी म्हणते, सर सर एक मुलगा न रस्त्यात माझा पिछा करत होता. अच्छा मग उशीर का झाला? सर बघा ना तो किती हळू चालत होता. परवा दिवशी 12वीचा निकाल लागला आणि आमच्या कर्णिकांचा विनोद रस्त्यावरनं चालला होता. कॉर्नरवरच त्याला लाल्याने थांबवला आणि विचारलं, काय रे किती मार्क मिळाले? त्याने अभिमानाने सांगितलं 70. लाला त्याला काय म्हणला माहितीये? ह्याच्यात गरीबाची 2 मुलं पास झाली असती. तर हा होता आजचा आपला गुप्ते का फंडा. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या 2 अप्सरांचं. अप्सरा नंबर 1 पद्मश्री स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि दुसरी अप्सरा म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी परी मृणालदेव कुलकर्णी. मृणाल, तुझं सोनपरी कितीही देशांमधनं पूर्ण जगामध्ये जरी पोहोचलेलं असलं आणि तू जगातल्या सगळ्या लोकांची जरी लाडकी असलीस तरी देखील आम्हाला महाराष्ट्राची लाडकी असंच म्हणायला आवडतं, कारण आमच्या महाराष्ट्राची. ऑफकोर्स आहे महाराष्ट्राची लाडकी. महाराष्ट्र कन्या. तसं बघायला गेलेस तर मी सगळ्या महान लोकांचे फोटो जमवतो बरं का जगामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये ते नेने आहेत ज्यांनी माधुरी दीक्षित पळवली. मग तो अभिषेक बच्चन आहे ज्यांनी ऐश्वर्या पळवली. पण श्री कुलकर्णींबद्दल आम्हाला काही माहीतच नाही. मला त्यांना फार बघायची इच्छा आहे आयुष्यामध्ये. नाही असं बघायची इच्छा आहे म्हणूनच मी लपवून ठेवलंय. सांग ना त्यांच्याबद्दल आम्हाला. माझा नवरा रुचिर हे एक नामांकित वकील आहेत. ही वर्क्स फॉर क्रिमिनल लॉयर आहे. मला आत्ताच्या क्षणी हिच्या नवऱ्याला मी कधी बघितलेलं नाही, पण माझ्या नजरेत जे येते त्यामुळे त्याला असा शिरपेच असावा, लांब दाढी असावी, हाताला तलवार असावी, घोडेस्वार असावा. नाही पण काय आवडलं होतं त्याच्यामधलं? कशी झाली होती पहिली भेट? खूप लहान होते जेव्हा मी लग्न ठरवलं. म्हणजे स्वामी झालं आणि कॉलेजात गेले मी, आणि कॉलेजात गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं तर लग्न ठरवलं. वाव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी जी काही आहे इट्स बिकॉज ऑफ हिम. आणि लोक हो, तुम्ही टाळ्या वाजवताना जर का प्रेक्षकांकडे बघत असाल तर त्याच्यामध्ये माझ्यासारखीच दाढी असलेला एक मनुष्य तिथे बसलेला आहे. आणि त्यांची ओळख अशी आहे की ते जोगळेकर आहेत. पद्मजा फेणाणी जोगळेकर नावामधले जोगळेकर आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत. तुमचं पण खूप खूप स्वागत. पद्मजा ताई, त्यांचं पहिलं नाव काय हो? सुनील. असं नसतं घ्यायचं. ओ सुरातला सु, मी लईतला ल. सुरातला सु ने लईतला ल घेऊन म्हणते गाणी आणि सुनील रावांचं नाव घेऊन आनंदाने संसार करते पद्मजा फेणाणी. सुनील राव, पद्मजा फेणाणींच्या तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी बायको म्हणून, म्हणजे आम्हाला तर गायिका म्हणून काहीच खुपत नाही, पण बायको म्हणून घरात काहीतरी खुपत असतीलच ना गोष्टी. अवधूत, जरा जवळ घे. मला नाही, माईकला. अवधूत, तिचा अतिशय नीटनेटकेपणा,
म्हणजे प्रचंड नीटनेटकीन. मी एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे आपण याच शोवर काही लोकांना, मी कलाकारांना म्हटलं बघितलं, नवऱ्याला टॉवेल इथे टाकू नकोस वगैरे वगैरे. पण त्याच्या पलीकडचा म्हणजे सोफ्यावरनं उठताना घडी चुरगळलेली नाही ना, असं बसून धास्ती बसते. म्हणजे हा जो कॉलेज डेज पासून त्याला ती सवय आहे. नाही, पण काटेकोरपणा हा मात्र खूप तो. बाकी चांगली बाजू जे म्हणजे चांगलंही बोलायला पाहिजे इथे. नाही असं नाही, आम्हाला एक एकत्रच जायचंय परत. तर नाही म्हणजे आर्टिस्ट असून घरामध्ये इतकी डाऊन टू अर्थ. आय रिअली अप्रिशिएट हर फॉर दॅट. एक शेर म्हणतो मी. अरे जरूर. इरशाद इरशाद. दिल मोहब्बत से भर गया बेखुद, दिल मोहब्बत से भर गया बेखुद, अब किसी पर फिदा नहीं होता. क्या बात है. आता वा वा, क्या बात आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं गाणं इतकं छान हिरवं राहण्याचं कारण आम्हाला कळलं. असा जर का तारीफ करताना दररोज सकाळ संध्याकाळ तारीफ करणारा नवरा जर का घरी असेल. म्हणूनच मला संगीतातला नवरा नको होता. कारण घरी आल्यानंतर अरे तू गंधा रसा लावला आणि पंचमसा लावला, नको. बायको तू वा वा, क्या क्या बात बात आहे. आहे. तूच जगातली बेस्ट गायिका आहे, बाकी कोण नाही. पण तसं आहे सुद्धा. हा? फार कमी वेळा गाणी ऐकून मला आतून हिलावल्यासारखं होतं. आणि त्याच्यातलं एक गाणं म्हणजे पाऊस कधीचा पडतो. 2 ओळी ऐकवल का आपली? पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो. ओहो, क्या बात आहे. बरं झालं थांबला, नाही तर इथेच पाऊस पडायला लागला. नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायरी, नको नको रे पावसा. लता दीदींनी देखील असं म्हटलेलं आहे की नव्या पिढीचं आशास्थान म्हणजे पद्मजा फेणाणी. अशा प्रकारच्या कॉम्प्लिमेंट्स घेताना कसं वाटतं? 84 साली जेव्हा त्या अमेरिकेत गेल्या होत्या, आणि त्यावेळी योगायोग असा की मीही अमेरिकेत होते, आणि त्यावेळी प्रेस रिपोर्टर्सनी त्यांना विचारलं एअरपोर्टला की इज देअर एनी अदर व्हॉइस रँकिंग अलॉंग साईड यू. त्यावेळी त्यांनी सांगितलं की येस आय सी एस पार्क, अ यंग गर्ल पद्मजा फेनानी, शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड विथ अन आउटस्टँडिंग व्हॉइस अँड शी इज माय होप. हे मला हृदयनाथजींनी मला फोन करून सांगितलं की पद्मजा दीदी तुझ्याबद्दल असं असं बोलली आहे. तर माझ्या कानावर काही विश्वास नव्हता. आणि आता टाळ्या थोड्या टाळ्या तुमच्या जपून ठेवा, कारण अजून परत वाजवायला लागणार टाळ्या. एक गंमत ऐकून की त्यांनी कसं म्हटलं ते. हो, ते आता मी नाही सांगत, बाळच सांगेल. अजून एक दोन वाक्य प्लीज. जेव्हा मी तेरे सूर और मेरे गीत हा दीदींच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा मी दीदींना सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. मग त्यातले म्युझिक डायरेक्टर्स तुझे आवडते कोण? तेव्हा मला म्हणाले की मदन भैया, सलीलदा आणि बाळ वगैरे हे सगळे माझे आवडते म्युझिक डायरेक्टर, आणि ते घेऊन तुम्ही कार्यक्रम करताय, मला खूपच आनंद झाला. क्या बात आहे. मृणाल, तुझे आजोबा गोनी दांडेकर, आणि त्यांना किल्ल्यांची फारच आवड होती. मग त्यांनीच कुठेतरी एकदा किल्ल्यावर फिरताना कदाचित त्यांना तो अल्लाउद्दीनचा जसा दिवा मिळतो तसा दिवा मिळाला होता का कुठल्या तरी गुहेत, आणि मग त्यांनी तो घासल्यानंतर सांगितलं होतं मला अशी छान नाद दे की अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खं जग वेड होईल वगैरे.
नाही नाही, मला वाटतं की माझे आजोबा गोनी दांडेकर हे महाराष्ट्राचे एक अतिशय आवडते आणि ख्यातनाम कादंबरीकार. त्यांनी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना गड किल्ल्यांचं वेड लावलं, त्यांना इतिहास समजावून सांगितला, त्यांना इतिहास जगायला शिकवलं. आणि अशा माणसाची मी नात आहे याचा मला अतिशय अभिमान वाटतो. हे इट शुड बी ॲक्च्युली ऑन द कॉन्ट्ररी. अशा एका घरात जन्म घेणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. मला वाटतं की मी त्यांना असं म्हणते की एखाद्या मोठ्या वृक्षाची सावली असावी आणि त्या सावलीमध्ये आपण सतत राहावं. तसं महाराष्ट्राने मला सांभाळून ठेवलंय गोनीदांच्या या कल्पवृक्षाच्या सावलीमध्ये. आणि त्यामुळेच मला नेहमी असं वाटतं की या कुटुंबाची एक घटक म्हणून ही माझी जबाबदारी आहे की माझ्या आजोबांनी जे लोकांचं प्रेम कमावलं, जो आदर कमावला, त्या आदराला कुठेही धक्का लागणार नाही अशी माझी त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या करिअरचा विचार करताना ही गोष्ट कधीच विसरली नाही की नात मागून मिळत नाही, तसे आजोबाई मागून मिळत नाहीत, पण एक असं छान जोडी आजोबा आणि नातीची या महाराष्ट्राने पाहिली की त्यांचे म्हणजे मी खूप 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 छोटी आहे त्यांच्यापेक्षा. ते फार महान कलावंत होते. आजही मी जेव्हा त्यांच्या कादंबऱ्या वाचते, त्यांनी जे काही बोललेलं आहे ते ऐकते, तेव्हा असं वाटतं की मी काहीच केलं नाही आहे. आणि खरोखरच मी अतिशय विनम्रतेने म्हणते की मी काहीच केलं नाही. फक्त त्यांनी त्यांची इतिहासाची आणि साहित्याची आवड माझ्यामध्ये कुठेतरी जीन्समधनं आली आणि मला जी काही कला येते त्या कलेमार्फत मी ती थोडीशी पुढे नेण्याचा प्रयत्न केला इतकाच. पण मी अतिशय भाग्यवान आहे की मी गोनी दांडेकरांची नात आहे. क्या बात है.